नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांनाच एक महत्त्वाची उत्सुकता असते की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पासून आपल्यापर्यंत करन्सी नोट किंवा कॉईनचा प्रवास हा नेमका कसा असतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या करन्सी मॅनेजमेंट डिपार्टमेंटचा रोल हा नेमका त्या ठिकाणी कसा असतो. म्हणजेच ट्रॅव्हल ऑफ करन्सी फ्रॉम प्रिंटिंग प्रेस टू पब्लिक. It is the interesting issue for all common citizen. Hence, we are going to discuss on this particular issue. विद्यार्थी मित्रो, सर्वांनाच उत्सुकता असणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय की ज्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, देशातील करन्सी सिस्टम इम्प्लिमेंट करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी व कंट्रोल करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मॉनिटरी अथॉरिटी म्हणून कार्यरत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 मधील प्रोव्हिजननुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मॉनिटरी अथॉरिटी असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट हे या सर्व कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे आपणास पाहावयास मिळते. हे डिपार्टमेंट या देशातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे इंटरमिडिएटर्स यांच्या माध्यमातून ही करन्सी सिस्टम मॅनेज करणे व रेग्युलेट करण्याची जबाबदारी पार पाडत असते. या डिपार्टमेंटचे काही महत्त्वाचे रोल्स किंवा त्याची कार्य जर आपण पाहिली तर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल की त्यांची काही महत्त्वाची कार्ये किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. टू डिझाईन अँड रेकमेंड द डिझाईन ऑफ द बँक नोट टू द गव्हर्नमेंट. या देशातील करन्सीचे डिझाईन म्हणजेच त्यांचं दृश्य स्वरूप हे त्या ठिकाणी डिझाईन करणं व ते डिझाईन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रेकमेंड करणं हे डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे. त्याचबरोबर टू फॉरकास्ट द डिमांड फॉर करन्सी नोट अँड कॉईन्स इन द कंट्री. या देशामध्ये किती प्रमाणात नवीन चलनाची आवश्यकता आहे, त्यामध्ये प्रामुख्याने करन्सी नोटची किती आवश्यकता आहे व कॉईनची किती प्रमाणात आवश्यकता आहे याचे फोरकास्टिंग करणे किंवा अंदाज बांधण्याचे काम या ठिकाणी या डिपार्टमेंटकडून केलं जातं. त्याचबरोबर टू सर्क्युलेट अँड डिस्ट्रीब्यूट द करन्सी स्मूथली थ्रू आउट द नेशन. या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये करन्सी ही अत्यंत व्यवस्थितपणे सर्क्युलेट करणे, स्मूथली संपूर्ण सिस्टम रन करणे ही जबाबदारी डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटची असते. त्याचबरोबर टू ॲडमिनिस्टर द प्रोव्हिजन्स ऑफ RBI नोट रिफंड पॉलिसी. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये सर्क्युलेट असणाऱ्या करन्सी नोट जेव्हा स्वाईल्ड नोट होतात, म्युटिलेटेड नोट्स होतात किंवा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तेव्हा अशा नोट रिफंड पॉलिसीनुसार परत घेणे व त्याच्या ऐवजी नवीन करन्सी नोट इश्यू करणे ही जबाबदारी देखील करन्सी मॅनेजमेंट डिपार्टमेंटची असते. त्याचबरोबर टू रॅशनलाइज द वर्क प्रोसिजर ऑफ द इश्यू ऑफ पीस ऑन रेग्युलर बेसिस. डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटच्या आधिपत्याखाली कार्यरत असणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे इश्यू ऑफिसेस यांच्या कामकाजावरती देखरेख ठेवणे व त्यांच्या प्रक्रिया या रेग्युलेट करण्याचे काम हे डिपार्टमेंट करत असते. त्याचबरोबर टू कोऑर्डिनेट अँड इन्शुअर द प्रोटेक्शन अँड सेफ्टी ऑफ द करन्सी सिस्टम. देशातील वेगवेगळ्या करन्सी नोट या सेफ्टी ठेवणे, त्याची सिस्टम रेग्युलेट करणे, त्याचं प्रोटेक्शन करणे ही देखील जबाबदारी या डिपार्टमेंटची असते. टू स्प्रेड इन्फॉर्मेशन ऑन मॅटर विच आर रिलेटेड टू करन्सी. देशातील करन्सी सिस्टमच्या संदर्भात आवश्यक असणारी विविध प्रकारची माहिती ही प्रसारित करणे व संबंधित स्टेक होल्डरपर्यंत पोहोचवणे ही देखील जबाबदारी हे डिपार्टमेंट पार पाडत असते. त्याचबरोबर आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या या सिस्टमबद्दल त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत की ही संपूर्ण करन्सी मॅनेजमेंट सिस्टम कार्य करत असताना नेमके कोणते इंटेन्शन्स घेऊन त्या ठिकाणी काम करत असते हे काही महत्त्वाचे इंटेन्शन्स या ठिकाणी आपल्यासमोर दिलेले आहेत. ही करन्सी सिस्टम त्या ठिकाणी करन्सी मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून काम करत असली तर यामध्ये काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून ही यंत्रणा कार्यरत असते. त्यामधील पहिला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे टू प्रिंट नोट अँड मिंट कॉईन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट ओन अँड सेल्फ रन प्रेसेस अँड मिंट्स. म्हणजेच देशात आवश्यक असणाऱ्या करन्सी नोट प्रिंट करणे, त्याचबरोबर कॉईन्स मिंट करणे ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी या ठिकाणी पार पाडली जात असते. त्याचबरोबर टू इन्शुअर
to assure the smooth cash flow by making available sufficient quantity of money. त्याचबरोबर to distribute and circulate sufficient note as per the requirement in the economy. या देशातील आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी नोट अँड कॉइन्स प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करणे, ते सर्क्युलेट करण्याची जबाबदारी या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी करन्सी मॅनेजमेंट सिस्टम ही रन केली जाते. त्याचबरोबर टू मेंटेन डिझायर क्वालिटी ऑफ नोट, फिट नोट अँड अप्रोप्रिएट फॉर द सर्क्युलेशन. ज्या करन्सी नोट त्या ठिकाणी सर्क्युलेट केल्या जाणार आहेत त्या क्वालिटी स्टँडर्डनुसार फिट अँड प्रॉपर असल्याची खात्री करणे व त्याचे क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करणे आणि त्याचं प्रॉपर सर्क्युलेशन करणे यासाठी देखील ही सिस्टम एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर टू विथड्रॉ अनफिट अँड इनअप्रोप्रिएट नोट फ्रॉम द सर्क्युलेशन अँड रिप्लेस देम विथ न्यू. या देशाच्या इकॉनॉमीमध्ये सातत्याने वापरामुळे खराब झालेल्या करन्सी नोट, इनअप्रोप्रिएट करन्सी नोट या कलेक्ट करणे, त्या काढून घेणे व त्याच्या जागी नवीन नोट रिप्लेस करण्याची जबाबदारी देखील या करन्सी मॅनेजमेंट सिस्टमकडे असते. त्याचबरोबर टू मेंटेन सिक्युअर्ड अँड इफेक्टिव्ह प्रोसेसिंग फॉर द अकाउंटिंग. या संपूर्ण प्रक्रियेचं अकाउंटिंग हे प्रॉपर मेंटेन करणे. त्याचबरोबर फॉरेन एक्सचेंजच्या बाबतीत या संबंधीच्या करन्सीची व्यवस्था करणे हे संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी भारतातील करन्सी मॅनेजमेंट सिस्टम ही कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. यानंतर आपण प्रत्यक्षात या संपूर्ण प्रोसेसमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे म्हणजेच प्रिंटिंग पासून ते कस्टमर पर्यंत किंवा बँक ग्राहकापर्यंत या करन्सी नोट पोहोचण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेमधील संपूर्ण टप्पे आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रो, या संपूर्ण प्रक्रियेची जी सुरुवात होते ती सुरुवात म्हणजे एस्टिमेशन ऑफ डिमांड फॉर बँक नोट्स ऑर कॉइन्स. त्याचबरोबर सेकंड टप्पा असतो तुमचे ऑर्डर टू प्रिंटिंग प्रेसेस. त्याचबरोबर त्यानंतर प्रिंटिंग ऑफ नोट्स अँड कॉइन्स. Then it will be transferred to the RBI issue offices. Then it will be transferred to the currency chest and coins. Later it will be transferred to the bank branches, and there are end users of public. They are using these currency notes and coins as a medium of exchange, store of value and measure of value. This is the process flow of the circulation of currency note and coins. आता आपण प्रत्यक्षात या प्रक्रियेमधले वेगवेगळे टप्पे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला टप्पा म्हणजेच एस्टिमेशन ऑफ डिमांड फॉर बँक नोट. या देशामध्ये किती प्रमाणात करन्सी नोट किंवा कॉइनची आवश्यकता आहे की या संबंधीचं एस्टिमेशन ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारशी कन्सल्टेशन करून म्हणजेच वित्त मंत्रालयाबरोबर चर्चा करून की करन्सीचं क्वांटम किंवा त्याची क्वांटिटी ही ठरवली जात असते. त्यासाठी देशातील GDPचा ग्रोथ रेट, त्याचबरोबर रिप्लेसमेंट ऑफ सॉइल्ड अँड म्युटिलेटेड करन्सी नोट्स म्हणजेच मळलेल्या व खराब झालेल्या करन्सी नोट की ज्या रिप्लेस करणं आवश्यक आहे त्याची क्वांटिटी, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेला स्टॉक रिक्वायरमेंटसाठी हव्या असणाऱ्या करन्सी नोटची क्वांटिटी, अर्थव्यवस्थेमधील इन्फ्लेशनचा रेट, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून स्टॅटिस्टिकल मॉडेल्स अँड टेक्निक्स वापरून या देशात हव्या असणाऱ्या करन्सीचे प्रमाण किंवा करन्सीची क्वांटिटी ही एस्टिमेट केली जात असते. हे एस्टिमेशन झाल्यानंतर प्रत्यक्षात याची प्रिंटिंग अँड मिंटिंग करण्याची जबाबदारी या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी प्रिंटिंग प्रेसेस त्याचबरोबर कॉइन मिंटिंग प्रेसेस यांच्याकडे दिलेली असते. सध्या भारतात करन्सी अँड कॉइन्स प्रिंट करण्यासाठीची जी व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये करन्सी प्रिंटिंगमध्ये म्हणजेच बँक नोट प्रिंटिंगसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंटिंग प्रेस त्या कार्यरत असल्याचे आपणास दिसून येते की ज्यामध्ये 2 प्रेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीच्या असून 2 प्रेस या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच BRB NMPL या संस्थेच्या अधिपत्याखाली काम करतात. ज्यामधील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीच्या 2 प्रेस, एक नाशिक महाराष्ट्र व दुसरी देवास मध्य प्रदेश या ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येईल. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतः स्थापन केलेल्या 2 प्रिंटिंग प्रेस देखील कार्यरत आहेत. त्यामधील एक मैसूर व दुसरी सलबोनी या ठिकाणी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. या 4 प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून या देशात हव्या असणाऱ्या
वेगवेगळ्या डेनॉमिनेशनच्या करन्सी नोट या प्रिंट करण्याचं कार्य केले जाते. त्यानंतर या मॉनिटरी सिस्टममधील आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे कॉइन्स. कॉइन छापाई करणाऱ्या प्रेसला मिंटिंग प्रेस असे म्हटले जाते. या भारतात 4 वेगवेगळ्या मिंटिंग प्रेस असून या 4ही मिंट प्रेस या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिंट प्रेस मुंबई, कोलकाता, हैदराबाद व नोएडा या 4 ठिकाणी हव्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉइनची मिंटिंग करण्याचे कार्य या ठिकाणी चालत असल्याचे आपणास दिसून येईल. म्हणजेच 4 करन्सी प्रिंटिंग प्रेस व 4 मिंट मिल्स या 4 वेगवेगळ्या अशा युनिटच्या माध्यमातून कॉइन्स प्रिंट करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू असते. या मिंटिंग प्रेस त्याचबरोबर करन्सी प्रिंटिंग प्रेस यांनी प्रिंट केलेल्या व मिंट केलेल्या करन्सी अँड कॉइन्स हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इश्यू डिपार्टमेंटकडे हँडओव्हर केले जातात. त्यानंतर हे सर्व करन्सी नोट अँड कॉइन्स कलेक्ट केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिस्ट्रीब्युशनच्या कामकाजाची प्रक्रिया ही सुरू होत असते. रिझर्व्ह बँकेच्या करन्सी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमधील इश्यू ऑफिस ही संपूर्ण जबाबदारी पार पाडत असते. या प्रेस आणि मिंट मिल्सकडून कलेक्ट करण्यात आलेल्या सर्व प्रकारचे कॉइन्स व सर्व प्रकारच्या करन्सी नोट्स या रिझर्व्ह बँकेच्या रजिस्टरकडे रजिस्टर केल्या जात असतात. जेव्हा या करन्सी नोट अँड कॉइन रजिस्टर होतात तेव्हा ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लायबिलिटी असते. त्याच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या प्रकारचा रिझर्व्ह हा मेंटेन केलेला असतो. त्याचबरोबर जेव्हा RBIकडे या करन्सी नोट येतात तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरी फॉर बँक नोट क्वालिटी ॲश्युरन्स असे म्हटले जाते की जी 2018 मध्ये त्याची विशेष कारणास्तव स्थापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी क्वालिटी चेकिंग केलं जातं आणि त्यानंतर फायनल डिस्ट्रीब्युशनसाठी वेगवेगळ्या कम्प्युटराइज्ड सिस्टमद्वारे त्याच्या डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया ही सुरू केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे इकॉम्स नावाची स्वतंत्र कम्प्युटराइज्ड सिस्टम असून त्यास इंटिग्रेटेड कम्प्युटराइज्ड करन्सी ऑपरेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम असे म्हटले जाते. या सिस्टमद्वारे प्रॉपर देशभरातल्या वेगवेगळ्या करन्सी चेस्ट व वेगवेगळ्या प्रकारचे कॉइन डेपोट यांच्याकडे डिस्ट्रीब्युशन करण्याची प्रक्रिया ही राबवली जाते. त्याचबरोबर कोर बँकिंग सोल्युशनमधील ई कुबेर या मॉड्यूलच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशामधील वेगवेगळ्या बँकांच्या मधील जी डिमांड अँड सप्लायची सिच्युएशन आहे त्या संपूर्ण स्टॉक व इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची प्रक्रिया ई कुबेरच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी चालवली जात असते. या संपूर्ण इकॉम्स व ई कुबेर या पोर्टलचा उपयोग करून डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया राबवली जात असते. प्रत्यक्षात करन्सी नोट डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची देशभरातील 18 ऑफिसेस यासाठी इंटरमिडिएट ऑफिसेस म्हणून कार्य करत असतात. त्याचबरोबर कॉइन्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची एजंट म्हणून कार्यरत असते. प्रत्यक्षात कॉइन्सचं प्रिंटिंग किंवा मिंटिंग करण्याची जबाबदारी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने ही कॉइन्स प्रत्यक्षात इकॉनॉमीमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. मात्र करन्सी नोटच्या बाबतीमध्ये संपूर्ण जबाबदारी प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः करत असते. म्हणजेच RBIचे इश्यू ऑफिस हे आपल्याकडील करन्सी नोट अँड कॉइन्स हे देशभरातील करन्सी चेस्ट व करन्सी डेपो कॉइन डेपो यांच्याकडे हँडओव्हर करण्याचे कार्य करत असते. प्रत्यक्षात इश्यू डिपार्टमेंटकडून करन्सी चेस्टकडे हे त्या ठिकाणी करन्सी हँडओव्हर केल्यानंतर डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया ही सुरू होत असते. करन्सी चेस्ट म्हणजे देशभरातील अशी केंद्रे की ज्यांच्या माध्यमातून बँकांना करन्सी नोट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाते. सध्या भारतात 3812 करन्सी चेस्ट हे वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून चालवले जातात. ज्यामध्ये सर्वाधिक करन्सी चेस्ट हे स्टेट बँक ऑफ इंडिया चालवते. 2408 करन्सी चेस्ट एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेत. त्यामधील उर्वरित 1186 करन्सी चेस्ट उर्वरित नॅशनल बँकांच्याकडे आहेत. प्रायव्हेट बँकांच्याकडे 197 करन्सी चेस्ट. त्याचबरोबर काही कोऑपरेटिव्ह बँका, फॉरेन बँक्स, रिजनल रुरल बँक्स, सब ट्रेझरी ऑफिसेस आणि RBIच्या एका करन्सी चेस्टच्या माध्यमातून ह्या करन्सी बँकांना डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रक्रिया ही चालत असते. त्याबरोबरच कॉइन्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी या देशामध्ये अनेक वेगवेगळे कॉइन्स डेपोट एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत.
की सध्या देशभरामध्ये 3,519 कॉइन डेपो हे कार्यरत आहेत, की ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, नॅशनलाइज्ड बँक्स, प्रायव्हेट सेक्टर बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, फॉरेन बँक्स, RRB, सब ट्रेझरी ऑफिस आणि RBIच्या ऑफिसेसच्या माध्यमातून हे कॉइन्स बँकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जाते. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बँका किंवा ज्या वित्तीय संस्था करन्सी चेंजचं काम करतात त्यामधीलच बहुतांश संस्था या कॉइन डेपो म्हणून देखील काम करत असतात. त्यामुळे जवळजवळ दोन्हींची संख्या ही एकसारखीच असल्याचे आपणास दिसेल. तथापि काही बँका या कॉइन डेपो चालवत नसल्याची आपणास दिसून येईल. त्यानंतर या कॉइन डेपो त्याचबरोबर करन्सी चेंजच्या माध्यमातून प्रत्यक्ष बँकेच्या ब्रांचेसला त्या करन्सी अलॉट केल्यानंतर प्रत्यक्ष ग्राहक किंवा खातेदारांना ही रक्कम किंवा या करन्सी नोट अँड कॉइन्स डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणजेच ॲक्च्युअल पब्लिकसाठी हे डिस्ट्रीब्युशन करण्याची जबाबदारी बँक ब्रांचेस या पार पाडत असतात. हे डिस्ट्रीब्युशन दोन पद्धतीने केले जाते. एक म्हणजे जेव्हा कस्टमर बँकेत जाऊन कॅश विड्रॉल करतो, म्हणजे काउंटरवरून कॅश विड्रॉल करतो, तेव्हा या करन्सी नोट पब्लिकच्या हातामध्ये जातात, किंवा बँकेने त्यांच्या ATM मध्ये भरलेल्या करन्सी नोटच्या माध्यमातून जेव्हा कस्टमर्स आपल्या ATM विड्रॉल्स करतो, ATM मधून पैसे काढतो, तेव्हा त्यांच्याकडे या करन्सी नोट जात असतात. इथे बँकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इश्यू ऑफिस पासून ते पब्लिक पर्यंत करन्सी नोट पोहोचण्याचा प्रवास या ठिकाणी संपतो. तथापि हा प्रवास या ठिकाणी पूर्ण होत नसून परतीचा प्रवास देखील यामध्ये समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा या नोट्स वापरामध्ये जातात, सर्क्युलेशनमध्ये असतात, तेव्हा वापराने या नोटा झिजतात, त्या खराब होतात, फाटण्याची शक्यता असते, मळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये त्या नोट पुन्हा रिकलेक्ट करण्याची प्रक्रिया देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिफाईन करून ठेवलेली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोट रिफंड पॉलिसी ही अनाऊन्स केलेली आहे. त्या पॉलिसीमधील तरतुदीनुसार ब्रांच ऑफिसेस म्हणजेच बँकांच्या ब्रांचेस हे कलेक्शन ऑफिस म्हणून कार्य करत असतात. जेव्हा कस्टमरकडे किंवा सामान्य जनतेकडे अशा फाटलेल्या किंवा स्वाईल्ड नोट्स येतात, तेव्हा ते थेट बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट करू शकतात. त्याचबरोबर आपल्याकडील रक्कम हे बँकेमध्ये जमा करत असतात किंवा कॅश डिपॉझिट मशीनच्या माध्यमातून या नोटा जमा केल्या जात असतात, की ज्यामुळे पब्लिककडील करन्सी नोट ह्या बँकांच्याकडे येतात. बँकेकडे त्या करन्सी नोट आल्यानंतर पुन्हा त्या करन्सी डेपो आणि करन्सी कॉइन्स डेपो किंवा करन्सी चेस्टकडे दिल्या जातात. करन्सी चेस्ट ते इश्यू ऑफिसेसकडे हँडओव्हर करते आणि इश्यू ऑफिस पुन्हा त्याचं रिडिस्ट्रीब्युशन किंवा खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोट रिजेक्ट करून त्याच्याऐवजी नवीन करन्सी नोट अँड कॉइन्स इश्यू करण्याची प्रोसेस पुढे रन करत असते. म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेचा प्रवास जर आपण पाहिला तर भारतातील करन्सी डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये वेगवेगळे घटक इन्व्हॉल्व असल्याचे आपणास दिसून येईल. या संपूर्ण विश्लेषणावरून आपणास भारतातील करन्सी मॅनेजमेंट सिस्टम ही नेमकी कोणत्या पद्धतीने कार्य करते हे आपणास समजलेले असेल.